प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने पुन्हा एकदा आपल्या परिवाराची आठवण केली. आज देवबाप्पांनी तुमच्या परिवाराची आठवण केली, पण आज आमच्या परिवारात थोडीशी अस्वस्थता आहे, थोडीशी बेचैनपणा आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये या गोष्टी साहजिकच आहे, येणं प्रत्येकावर आहे. कधी चांगली परिस्थिती आहे, कधी थोडीशी बेताची परिस्थिती आहे किंवा त्रासाची परिस्थिती आहे. आम्हाला हर परिस्थितीमध्ये देवाला उंच करण्याची आम्ही नेहमी आशा ठेवली पाहिजे. प्रियांनो, आज आमची आई मला म्हणली होती सेवेला नको जाऊ, माझी तब्येत ठीक नाही. पण आईला म्हणलं, आई, देवाची सेवा महत्त्वाची आहे. मी देवाचं काम करील, देव तुझं काम करील, तो तुझं रक्षण संरक्षण करील. मी देवाचं राज्य उंच करण्याची देवाच्या प्रेरणेने सेवा करील. तेव्हा आई म्हटली, जा, पण लवकर ये, आज उशीर जास्त करू नको. म्हटलं ठीक आहे, लवकर येण्याचा प्रयत्न करील. तर आपण प्रार्थनेची सुरुवात प्रार्थनेनेच करूया. प्रार्थना करा. पवित्र 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 संजय देश परमेश्वर, तुला उंचावतो, मान सन्मान गौरव मी तुला देतो. हे प्रभू, ह्या वेळेस तू पगारे पास्टरांना अतिशय सुंदर वेळेस तू पाठवले, तर त्यांच्याकडून जे वचन निघते ते वचन आम्हाला समजू दे आणि त्यांना बुद्धी. विशेष करून प्रभू, पगारे पास्टरांची माता आजारी आहे, तिच्यावर तू दया दृष्टी आणि कृपा कर, त्यांचा आदर तू बरा कर. ही तुझ्या पवित्र गौरवी गुण नावाने मागतो, म्हणून एक पित्या, आमेन. प्रियांनो, देव कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या लोकांचा संपर्क कधीही तोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. परिवारावर कोणती परिस्थिती आली ना, त्या परिस्थितीला नियंत्रणामध्ये ठेवण्याचं देवाजवळ सामर्थ्य आहे. आम्ही फक्त देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाचा मनोरथ आम्ही सिद्धीस नेण्याची तयारी दाखवली पाहिजे. कधीकधी काय होतं माहिती आहे का प्रियांनो, मनुष्य आपलेच मनोरथ पूर्ण करण्याचा देवाच्या नावाखाली प्रयत्न करतो. प्रियांनो, देवाने आम्हाला आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्याच्या राज्यात घेतलेलं नाही. देवाने त्याचे मनोरथ आमच्याद्वारे पूर्ण व्हावे यासाठी त्याने आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये निवडलेलं आहे. आम्ही सर्वप्रथम हे ओळखणं गरजेचं आहे प्रियांनो ख्रिस्ती जीवनामध्ये, की देवाने मला जर त्याच्या राज्यात घेतलं आहे, तर मला फक्त माझ्या देवाला संतुष्ट कसं करता येईल, माझ्या देवाच्या इच्छा मला कशा पूर्ण करता येतील, याकडे मी माझं लक्ष सतत लावीन. प्रियांनो, विशेष करून संकटाच्या समयामध्ये त्यावेळेला खरी मनुष्याची परीक्षा असते, की त्यावेळेला मनुष्य संकटाला जास्त प्राधान्य देतो का देवाच्या शब्दाला जास्त प्राधान्य देतो. आम्ही नेहमी देवाच्या शब्दाला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रियांनो, जो देवाच्या शब्दाला प्राधान्य देतो ना, देवबाप त्याला हर हालमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो असो, कोणत्याही मार्गाने तो विपरीत मार्गाने जरी संकटाच्या चाललेला असला तरी प्रभू त्याला सांभाळायला समर्थ आहे. आम्ही फक्त हे जाणून घेतलं पाहिजे की आम्ही सर्व समर्थ देव, ज्याला सर्व काही करण्याचा अधिकार आहे, कोणतीच अशी एखादी गोष्ट आहे की ती आमच्या परमेश्वराला करता येत नाही असं नाही. सर्व गोष्टीवर आमच्या परमेश्वराला अधिकार आहे. आणि त्या परमेश्वराच्या नावात जर आम्हाला देवाने आपल्या जवळ घेतलं आहे,
तर आम्ही नेहमी देवाची इच्छा जाणून घेण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे प्रियांनो, तो विषय पण याच विचाराला अनुषंगून आहे जो विचार देवबाप्पांनी दाखवलेला आहे. प्रियांनो, योबाच्या जीवनामध्ये संकट येणार होते. देवबाप्पाने सर्व जाणलं होतं की सैतान योबाला मला मागत आहे, तर कशासाठी मागत आहे. योबाविषयी परमेश्वराने एकच वाक्य का काढलं प्रियांनो आपल्या मुखातून? पाहूया आपण ते वाक्य. योबाचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 6वं वचन आपण वाचूया. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे, त्याची हानी मात्र करू नको. आता भाषांतरामध्ये बायबलमध्ये देवाचे दास, देवाचे प्रियजन, देवाच्या मूळ अक्षरांना देखील बदली करायला लागलेले आहेत. मूळ अक्षरामध्ये असं लिहिलेलं आहे की तू त्याच्या अंगाला हात लावू नको, पण इथं शब्द आलाय त्याची प्राणहानी करू नको. प्रियांनो, देवाचा शब्द ज्यांनी बायबल सुरुवातीपासून वाचन केलेलं आहे आणि जे वचनामध्ये आहेत त्यांना ताबडतोब लक्षात येतं की वचनामध्ये कुठं कोणत्या शब्दाला बदली करण्यात आलेला आहे. जो वचनात राहतो ना त्यालाच या गोष्टी समजतात की कोणता शब्द कुठं बायबलचा बदली करण्यात आलेला आहे. आणि ओवीच्या बायबलमध्ये बऱ्याचशा शब्दांना बदलून दुसरे शब्द टाकण्यात आलेले आहेत. प्रियांनो, मूळ भाषेचा जो स्वाद असतो ना तो स्वाद कायम असतो. त्या स्वादाला कोणी बदलू शकत नाही. परंतु समजणाऱ्याला सुलभरित्या समजावं म्हणून भाषांतरामध्ये बदली करण्यात सध्या येत आहे. असो प्रियांनो, देवाचं वचन डाव्या हाताने घेतलं काय आणि उजव्या हाताने घेतलं काय, शेवटी आम्हाला वचन समजणं हे महत्त्वाचं आहे. प्रियांनो, परमेश्वराने जाणलं होतं की योबाला मी सैतानाच्या हातात दिल्यानंतर सैतान योबाचा भयंकर छळ करणार आहे. कुठून त्याच्या छळाची सुरुवात झाली माहिती आहे प्रियांनो? जसं योबाला परमेश्वराने सैतानाच्या हातात दिल्याबरोबर सैतानाने पहिलं काम काय केलं प्रियांनो? 8व्या वचनात बघा काय म्हणतो. योबाने आपले अंग खाजविण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. बघा, सैतानाने सर्वप्रथम योबाला राजा पदावरून राखेत बसायला लावलं. जो आलिशान राजगद्दीवर बसणारा होता त्याला तिथून काढलं, राखेत बसवलं. आणि जेव्हा योबाच्या पत्नीने पाहिलं, अरे माझे मालक जे राजगादीवरून सर्व काही करायचे ते तिथून धुळे तर राखेत बसले, योबाच्या पत्नीला ते सहन झालं नाही. तिची मनस्थिती बिघडून गेली. ती अस्थिर झाली, अस्वस्थ झाली, बेचैन झाली. तिला काय करावं तेच सुचेना. म्हणून ती आपल्या पतीला येऊन काय म्हणाली बघा 9व्या वचनात. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजूनही सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. इतकी बेचैन योबाची पत्नी झाली की तिने डायरेक्ट आपल्या मालकाला मरणाच्या हवाली करण्याची भाषा बोलली. मनुष्याच्या जीवनामध्ये संकट आले ना
त्यावेळेस संकटाला पाहून मनुष्य अस्थिर झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं मन गच्ची झाल्याशिवाय राहत नाही, त्याच्यामध्ये बेचैनपणा आल्याशिवाय राहत नाही, त्याची मनस्थिती बिघडल्याशिवाय राहत नाही. जे पण शब्द पवित्र आत्मा माझ्या मुखातून काढत आहे त्या प्रकारे हर एक व्यक्तीवर जो संकटात आहे त्याच्यावर ते पेच प्रसंग जाणवतात. आज मला पण थोडीशी बेचैनपणा जाणवलं प्रियांनो, पण देवाला म्हणलं, देव बाप्पा तुझं कार्य महान आहे, तू मोठा आहे, तू सर्व काही करायला समर्थ आहे, मला बेचैन होऊ देऊ नको. मला पण थोडंसं बेचैनपणामध्ये जेव्हा आई म्हणाली तू सेवेला जाऊ नको, त्यावेळेला मी पण थोडासा मनामध्ये खिन्न झालो, नाराज झालो, उदास झालो, पण मी माझ्या मनाला सावरलो. प्रियांनो, आमच्यामध्ये ना पवित्र आत्मा जो देवाने ठेवलाय ना, तो पवित्र आत्मा या समयामध्ये आम्हाला धीर आणि सामर्थ्य प्रदान करतो. म्हणून आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का हे विश्वासणाऱ्याने सर्वप्रथम तपासलं पाहिजे. पवित्र आत्मा आहे ना तर तुम्ही सुरक्षित आहे, कोणतीही बाधा तुम्हाला काही करू शकणार नाही. पण जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही मलाच माहिती नाही, अशा जर अनुषंगाने ख्रिस्तामध्ये चालत असाल तर तुम्ही धोक्याच्या रस्त्यावर चाललेले आहात, आणि धोक्याच्या रस्त्यावर चालणाऱ्याला सैतान कधी सोडत नाही. योबामध्ये पवित्र आत्मा होता. योबाविषयी स्वतः देवबाप म्हणतो, योग सरळ, धार्मिक, नम्र होता. योबांमध्ये वाईट गुण नव्हते, वाईट स्वभाव नव्हता, वाईट काम तो करत नव्हता, सर्व व्यवस्थित होता. तरी सैतानाने योबाला मागितलं. निर्दोष व्यक्तीला सैतानाने मागितलं. कोणत्या कारणाने मागितलं? याला सर्व ऐशो आराम तू दिलंस, याला सर्व गोष्टींनी तू तृप्त केलंस, म्हणून योग तुझं नाव उंच करतोय, तुझ्या नावावर विश्वास ठेवून भिवून वागतोय. पण त्याच्यापासून हे जरा काढ तू, बघ योग तुझ्या नावाची निंदा करतो की नाही. आणि जेव्हा बघा जीवनामध्ये ना सर्वांना चॅलेंज करता येतं, परमेश्वराला कुणी चॅलेंज करू शकत नाही. सैतानाने परमेश्वराला चॅलेंज करण्याचं ओळखलं परमेश्वराने, म्हणून परमेश्वर म्हणला योबाला देतो तुझ्या हातात, त्याची प्राणहानी करू नको, त्याच्या अंगाला हात लावू नको, हा अधिकार मी तुला देत नाही, बाकी तुला योबाचं काय करायचं ते तू करू शकतो. आणि तेव्हा योग त्याच्या हातात आला. पहिली गोष्ट सैतानाने त्याला धुळेतून राखीत पाठवलं. लय खुर्चीवर राजगद्दीवर बसत होता ना, आता धुळेतून राखीत जाऊन बस. एवढंच करून तो शांत राहिला नाही, गळवे पाठवले त्याच्या अंगाला, खाज पाठवली, त्याच्या शरीराला निरनिराळ्या प्रकारचे त्रासदायक गोष्टी योबावर पाठवल्या. एवढ्या गोष्टींनी सैतान थांबला नाही, त्याच्या अंगाला किडे पाडले सैतानाने. जे मागील संदेशात मी सांगितलं, योबाचं पुस्तक 30वा अध्याय 16-17 वचनामध्ये सांगितलं की योग म्हणतो, मी रात्रीच्या वेळेला कुरतडणाऱ्याच्या वेदना थांबत नाही, त्या मला कुरतडत राहतात. कुरतडत कोण होतो त्याला? किडे त्याच्या अंगाला कुरतडत होते. आणि जेव्हा हड्डीला, आपल्या हाडाला किडा लागतो ना, हाडाला चुरा करण्याचे किडे काम करतात प्रियांनो. आणि जेव्हा हाडाचा चुरा होतो ना तेव्हा आपलं हाड निकामी होऊन जातं. बघा, संपूर्ण अंगाला योबाच्या किडे लागले होते, तरी योबाने ते सहन केलं. कसं सहन केलं असं? आणि किती सहजरित्या बोलतो योबाविषयी, त्याच्या अंगाला किडे लागले तरी योबाने सहन केले. अहो, आम्हाला साधी ठेस लागली तर आमची काय अवस्था होती आम्हाला कळतं. प्रियांनो, इतका महान दास योग आहे. आणि योग हा येशू ख्रिस्ताला यापेक्षा
भयंकर छळण्याचं प्रतीक आहे योग. योगाने इतकं सहन केलं ना, याच्या माग देवबाप कारण सांगत आहे की येशू ख्रिस्ताला याच्यापेक्षाही जास्त छळण्याचं हे योग हा प्रतीक आहे, आदर्शाचा किस्सा आहे. प्रियांनो, देवबाप पण त्याच व्यक्तीला सर्व काही सहन करण्याची प्रधानता देतो ज्याच्यामध्ये नम्रता असते. आज आम्ही ख्रिस्तात आहोत आहे ना, म्हणता येतं ना मला की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, विश्वास ठेवलाय. किती नम्रतेने वागतात प्रभूच्या नावामध्ये तुम्हाला आणि प्रभूला जास्त माहिती आहे. नम्रतेने वागले ना प्रियांनो, कोणतीच गोष्ट तुमच्या तंबू जवळ काय तुमच्या दारामध्ये येणार नाही. देवाचा अभिवचन तुमच्या दारात ती येणार नाही. पण आम्ही ती नम्रता दाखवली पाहिजे ज्या नम्रतेविषयी देवबाप बोलत आहे. योगासारखं कुणीच बनू शकत नाही भावी जीवनामध्ये. योगासारखं कुणीच दुःख सहन करू शकत नाही. पण आम्ही योगाचा आदर्शाचा किस्सा आमच्या लक्षामध्ये ठेवून जिथं वेळ येईल तिथं देवाचा सन्मान करण्यासाठी धावू तो शकतो ना, करू तो शकतो ना. अडचणीच्या समयामध्ये जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो ना, तो विश्वासणारा असो, सेवक असो, तो देव बाप्पाला फार प्रिय आहे. आजची परिस्थिती सांगतो प्रियांनो, बघा देवाचा आत्मा खरं बोलायला घाबरत नाही. देवाच्या आत्म्याला सर्व माहिती जे मला माहिती नाही. रविवारच्या दिवशी जर एखाद्याचं साधं डोकं दुखायला लागलं ना, फक्त जराचं डोकं दुखायला लागलं ना, रविवारच्या चर्चला कोणी येत नाही. ही आजची कंडिशन आहे विश्वासणाऱ्यांची. आज का नाही आलो चर्चला? काय नाही ब्रदर, माझं खूप डोकं दुखत होतं म्हणून मी चर्चला नाही आलो. चर्चला आले असते देवबाप्पाने डोक्याच्या दुखणाऱ्या दुरात्म्याला घालवलं नसतं का? घरामध्ये बसणं विश्वासणाऱ्याला मान्य आहे, पण चर्चला जाणे मान्य होत नाही. या अनुभव आहेत माझ्याजवळ. कोणतीही परिस्थिती आमच्यावर आली ना प्रियांनो, त्यावेळेला आम्ही चर्चला गेलं पाहिजे. कालच्या रविवारी सोनगावला मला प्रार्थनेसाठी एका दासाने इन्व्हिटेशन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व काही रेकॉर्डिंग झालेली आहे. तो संदेश येणार आहे आता तुमच्यापर्यंत. सोनगावला मी रविवारच्या दिवशी सेवा करायला गेलो आणि इतकी सेवा त्या ठिकाणी आशीर्वादित झाली प्रियांनो. देवाचं काम चर्चमध्ये जरी झालं नाही, पण बाहेर देवाने माझ्याकडून काम करून घेतलं. देवाची सेवा होणं महत्वाचं आहे. रविवारच्या दिवशी सेवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मला देवाची सेवा करायची आहे. सेवकाचं पहिलं आद्य कर्तव्याचं काम हे आहे की तो चर्चमध्ये सेवा करणारा असला पाहिजे. तर मग तो सेवक कुठला आहे? जो चर्चमध्ये सेवा करत नाही त्याला कुठला सेवक म्हणता येईल? रविवारच्या दिवशी देवबाप्पाने मला सोनगावला पाठवलं. मी सोनगावला गेलो आणि त्या ठिकाणी प्रियांनो, असे काही विश्वासणारे, असे काही परिवार देवबाप्पाने मला दिले. नवीन परिवार होते माझ्यासाठी, पण ते म्हणाले खरंच ब्रदर, तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करणारे सेवक आहात. आणि एक गीत मी गायलं त्या ठिकाणी, त्या गीतामध्ये सर्वजण आशीर्वादित झाले प्रियांनो. इतका त्या गीताचा स्पर्श त्यांना जाणवत होता जेव्हा मी गात होतो तेव्हा. आणि त्यांनी प्रार्थनेनंतर प्रतिक्रिया, ज्या दासांनी मीटिंग ठेवली होती त्यांना सांगितलं, पण म्हणे आम्ही त्या दासांच्या गीतानेच खूप आशीर्वादित झालो. काय त्यांचा आवाज आहे, काय त्यांनी सुरामध्ये गीत गायलं, आम्हाला त्या गीतातूनच भरपूर आशीर्वादित आम्ही झालो. ज्याला सेवा देवबाप देतो ना, त्याला काही ना काही देतो.
देवबाप सेवा करणाऱ्याला कधी रिकामं ठेवत नाही, पण देवाने मला दिलंय काय हे जाणणं गरजेचं आहे. देवाने दिलं ना, त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर एखाद्याला नाही मिळालं तर देवाकडे मागणी करणं सेवकाचं आद्य कर्तव्य आहे. कारण देवबाप ज्याला सेवेसाठी कॉलिंग करतो ना, अशीच कॉलिंग नाही करत, त्याला काही ना काही दिल्याशिवाय तो राहत नाही. सेवकाला तो कधीही रिकामं ठेवत नाही. सेवकाला काही ना काही तो दिल्याशिवाय राहत नाही. 9 कृपादानापैकी एका तरी कृपादानाने तो त्याला संतुष्ट करतो. सेवकाचं मुख्यत्वे सेवा करण्याचं माध्यम असतं प्रीच करणं. जो सेवक प्रीच करतो तो देवाचा सेवक आहे. प्रीच करणं हे सेवकाचं पहिलं आद्य कर्तव्याचं प्रभूच्या दृष्टीने कार्य आहे. आणि या माध्यमातूनच त्या सेवकाची ओळख होते की या सेवकाला देवबाप्पाने सेवेसाठी बोलवलेलं आहे. आज सेवेला येण्यासाठी अडथळा माझ्या समोर उभा राहिला होता, पण देवबाप्पाच्या आत्मेने मला सावरलं आणि मी सेवेला आपल्यापर्यंत आलो. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये मी नेहमी सांगतो, अनुभव तुमच्या जवळ पाहिजे. अनुभवातून जो सेवा करतो ना, त्या सेवेला देवबाप आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. आणि जो सेवक विपरीत परिस्थितीमध्ये देवाला उंच करण्याची आपल्या जीवनामध्ये प्रतिक्रिया ठेवतो ना, तो सेवक देवाच्या नजरेमध्ये अतिशय अनमोल असा सेवक आहे. या ठिकाणी योबाविषयी परमेश्वराने एकाच विधानाने सैतानाला का जागृत केलं किंवा आदेश का दिला? कारण सैतान इतका क्रूर प्राणी आहे, त्याने योबाच्या प्राणाला देखील हात लावायला घाबरला नसता. आणि सैतानाच्या डोक्यात, सैतानाच्या हृदयात काय गडबडी, काय हालचाली चालल्या परमेश्वराला ताबडतोब कळल्या असतील. का परमेश्वर सैतानाला एवढंच वाक्य बोलला? कारण सैतान इतका वाईट आहे, त्याने योबाच्या अंगाला आणि प्राणाला देखील हात लावायला घाबरला नसता. तो म्हणला असता मनातल्या मनात, परमेश्वराने याला माझ्या हातात दिलंय, मग मला काही करण्याचा अधिकार आहे याला. म्हणून परमेश्वराने ताकीद दिली, सगळं कर पण याच्या प्राणाला हात लावू नको. हा अधिकार तुझा नाही, या अधिकारापासून तुला वंचित मी केलेलं आहे. म्हणून या गोष्टीची चेष्टा तू माझा दास योबावर करण्याचा प्रयत्न करू नको. बाकी तुला काय करता येईल ते माझ्या दासाचं कर. यांनो, किडे पाडण्यापर्यंत सैतानाला योबाची दया आली नाही. अख्ख्या शरीराला त्यांनी किडे पाडले असतील आणि नव्हतं बघायला पुढं योबाला किडे पडले. पण जर योग बोलत आहे की रात्रीच्या वेळेस कुरतडणाऱ्याच्या वेदना थांबत नाही, म्हणजे ते कुरतडणारे काही एक असतील का? अनेक असतील प्रियांनो. पुढं कुरतडीत असतील माहिती नाही, पण योग प्रभूच्या नावाने सर्व काही सहन करत होता. जिथपर्यंत योबाला सहन करण्याची ताकद होती तिथपर्यंत त्याने सहन केलं. जिथं त्याची ताकद संपायला लागली तिथं त्याने परमेश्वराशी वाद घातलेला आहे योबाच्याच पुस्तकात. पण त्याचा जो वाद आहे ना, तो योग्य वाद आहे, अयोग्य वाद नाही घातला त्याने. असे काही परमेश्वराला प्रश्न विचारले की परमेश्वराने त्या प्रश्नाची उत्तर योबाला दिले. आणि जेव्हा योबाला त्या प्रश्नाची उत्तर मिळाले तेव्हा योबाला पण कळलं. तो पण मनातल्या मनात म्हणला, मी परमेश्वराशी वाद घालण्यापर्यंत थांबलो नाही. अशा अनुषंगाचे शब्द योबाच्या 40व्या अध्यायामध्ये योग स्वतः बोललेला आहे. आज आपल्याला त्या विषयाकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. आपला विषय आहे योबावर संकट आणणारा सैतान जो होता. योबाला सैतानाने आपल्या हातात घेण्याची काय इच्छा प्रगट केली?
हा मेन आपला बोलण्याचा विषय आहे. प्रियांनो, सैतान आहे ना, जो वाईट व्यक्ती आहे ना, त्याच्या माग तो चुकून कधी लागत नाही. त्याला माहिती आहे वाईट आहे ऑलरेडी, ते ऑलरेडी माझ्यापेक्षाही वाईट झालेलं आहे, त्याच्या नादी तू लागत नाही. जो धार्मिक असतो ना, सरळ सरळ असतो, नम्र असतो, त्याच्या माग लागण्याची सैतान नेहमी प्रक्रिया ठेवतो. म्हणून देवबाप्पाने पहिले करंतीकाराचं पत्र 10 ते 13 वचनात सांगितलंय, तुम्हावर अशी परीक्षा गुदरली नाही की ज्या परीक्षेतून तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. जी पण परीक्षा तुमच्यावर येईल त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढण्याचा उपाय शोधीन. जेव्हा आमच्यावर परीक्षा येते ना प्रियांनो, तेव्हा परमेश्वर आम्हाला या परीक्षेतून कसं बाहेर काढायचं ना, याचा उपाय शोधित असतो. आता सध्या तुम्ही एका गोष्टीसाठी फार उत्सुक झालेले प्रियजने, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी सांगणं योग्य नाही, परंतु तुमची इच्छा काय आहे तुम्ही परमेश्वराला कळवलेली आहे. देवबाप त्या इच्छेचा उपाय शोधित आहे. परमेश्वर शांत नाही बसलेला. तुम्ही एकदा का होईना देवबाप्पाला जर आपल्या इच्छेची प्रार्थना कळवलेली आहे ना, ती प्रार्थना धुपासारखी प्रभूच्या चरणाजवळ गेलेली आहे. ती क्षणभर थांबली गायब झाली असं नसतं. आमच्या प्रार्थना देवबाप आमच्या प्रार्थना सांभाळून ठेवतो. आणि आमचा देवबाप एक गोष्ट आणखी करतो. काय करतो ती वचनातून पाहू. स्तोत्र संहिता 56 अध्याय 8 वचन बघा. ही गोष्ट परमेश्वर आमच्यासाठी करतो. मी ज्या ज्या ठिकाणी भटकलो ती तू मोजली आहेत. माझी आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय. आम्ही जेव्हा रडतो ना प्रार्थनेमध्ये प्रियांनो, आत्मा जेव्हा रडायला सांगतो ना प्रियांनो, आत्म्याचं रडणं असं असतं ना, ते रडणं थांबत नाही कधी. आम्ही किती या अश्रूंना थांबवण्याचा प्रयत्न केला ना, डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आज मी पण फोनवर एका दासाबरोबर बोलत असताना, माझ्या सेवेचे अनुभव सांगत असताना देवाच्या आत्म्याने मला आज रडायची संधी दिली. मी सहसा रडत नाही प्रियांनो जीवनामध्ये. माझ्या डोळ्यात सहसा अश्रू येतच नाही. माझ्या डोळ्यात तेव्हाच अश्रू येतात जेव्हा मी फार आतून कळवळला जातो ना, आतून माझं हृदय अतिशय तडपतो ना, तेव्हाच माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. आणि अशा अश्रू बाहेर निघाले प्रियांनो, ते थांबायलाच तयार नव्हते. आणि ज्या दासाबरोबर मी बोलत होतो त्या दासांनी ताबडतोब ओळखलं. म्हणे, ब्रदर तुम्ही रडत आहात ना. म्हटलं हो, माझ्या डोळ्यातून अश्रू निघत आहे. म्हणे किमती अश्रू आहेत तुमचे, अतिशय किमती अश्रू आहेत, हे साधारण अश्रू नाहीत. म्हणे तुम्ही सेवेमध्ये किती झळा खाल्ल्या, सेवेमध्ये काय काय तुम्ही सहन केलं, अगदी शॉर्ट मध्ये तुम्ही सांगत आहात तरी तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणजे तुम्ही देवासाठी भरपूर गोष्टी आतापर्यंत सहन करत आलेले आहात. तेव्हा त्या दासाने एक शब्द मला बोलला माहिती, काय बोललं माहिती. त्यांनी इंग्लिशमध्ये ते वाक्य नाही बोलले, पण मी इंग्लिशमध्ये ते वाक्य बोलतो. ते मला म्हणाले, तुमची आता परिस्थिती देव बदलण्याच्या तयारीत आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये टर्निंग पॉइंट म्हणतात. त्यांनी मला टर्निंग पॉइंटचा शब्द फोनवर बोलले. आणि आता तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट देवबाप सुरू करणार आहे. म्हणलं मला टर्निंग पॉइंट देवबाप्पाने माझ्या जीवनात नाही केलं ना, मला फक्त देवाची सेवा करता आली पाहिजे आणि आरोग्य माझं चांगलं राहिलं पाहिजे. मला कशाची अपेक्षा नाही. म्हणलं
आजपर्यंत मी ज्या ज्या सेवकांच्या संपर्कात राहिलो, कधीच मी कोणाला अशी अपेक्षा किंवा इच्छा दाखवली नाही की मला याची अपेक्षा आहे, त्याची अपेक्षा आहे. माझी एकच अपेक्षा आहे की मला देवाची सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करता आली पाहिजे. जर एवढं माझ्याकडून देवाने करून घेतलं, मी माझ्या देवाला संतुष्ट केलं, खुश केलं, असं मी ग्राह्य धरेल. परंतु सेवक मला म्हणाले, म्हणे देवबाप ना, जो देवाची सेवा करतो ना त्याला कधी रिकामं ठेवत नाही. हे का सांगतो प्रियांनो, हे वाक्य मी का वापरत आहे? कारण तुम्ही पण देवाकडे आशा ठेवलेली आहे का नाही? कधी गर आशेचे तुम्ही जरी विश्वासणारे असले पण तुम्ही पण देवाकडे प्रार्थना करतात की नाही? मी सेवक आहे, मी पण देवाकडे काही ना काही प्रार्थना करतच असेल ना. कुठली तरी एखादी गोष्ट देव बाप्पाला मी सांगितली असेल ना माझ्या भावी जीवनात, जी मला आज आठवत नाही, पण कधीतरी सांगितले असेल ना एखादी तरी, माझ्या हितासाठी हे काम कर प्रभू तू, जे आज मला आठवत नाही. पण मी पण कधीतरी बोललो असेल देव बाप्पाला की माझ्यासाठी हे तू कर. आमची प्रार्थना लक्षात ठेवा हे वाक्य, आणि हे वाक्य कधी विसरू नका. आमची प्रार्थना एक धूप आहे, धूप. काय आमची प्रार्थना? धूप आहे. प्रार्थना देवासमोर वेळ घालवणं नाहीये, देवासमोर व्यर्थ बडबड करणं नाहीये. आत्म्याची प्रार्थना कधी व्यर्थ बडबड होऊ शकत नाही. आत्म्याची प्रार्थना कधीच वेळ घालवण्याचं माध्यम होऊ शकत नाही. आत्म्याची प्रार्थना धूपासारखी देवासमोर सादर होणारी प्रक्रिया आहे. म्हणून प्रार्थना करताना आत्म्याने खरेपणाने प्रार्थना करा. आणि कोणती प्रार्थना करायची? वचनातून दाखवतो. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय 24वे वचन. यास्तव मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. प्रार्थना पण अशी करायची, मी काय मागतोय ना देव बाप्पा मला चांगल्या प्रकारे माहित आहे. मला माहित नाही असं नाही, मला चांगल्या प्रकारे कळतंय की मी काय मागत आहे तुला, आणि ते मला तुझ्याकडून मिळालं आहे असा मी विश्वास धरतो. तेव्हा देवबाप म्हणतो, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला ते मिळालं आहे. प्रार्थनेमध्ये कधी डाऊटफुल राहू नका प्रियांनो. मी देवाला मागितलं, देवबाप करतो का? देवाने माझं ऐकलं का? देवापर्यंत माझा आवाज पोहोचला का? माझी प्रार्थना कुणी आडवीत आहे का? हे डाऊटफुल शब्द आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये कधीही येत नाही. म्हणून भावी जीवनामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता प्रियांनो, तेव्हा या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या की माझ्या मनामध्ये शंका येतात का? जर शंका येत असतील तर नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने या शंकेच्या दुरात्म्याला हाकलून लावायचं. तुम्हाला देखील सामर्थ्य देवाने दिलंय. सेवकाला सर्व दिलंय असं नाही, तुम्हाला पण सामर्थ्य दिलंय, पण विश्वासाने तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणून मार्थेला म्हणला होता, येशू ख्रिस्त विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. योहान शुभवर्तमान 11वा अध्याय 40व्या वचनामध्ये देवबाप मार्थेला हा शब्द बोललेला होता. प्रियांनो, प्रार्थना म्हणजे देवाची भेट घेणं आहे, देवाशी बोलणं आहे, देवाकडून आशीर्वाद ग्रहण करणं आहे, आणि देवाच्या संगतीमध्ये सदैव चालण्याची एक प्रक्रियेचं साधन ही प्रार्थना आहे. पण आज प्रार्थनेला इतकं हलकं साधन केलंय ना काही जणांनी. इतकं हलक्या साधनामध्ये प्रार्थनेला उतरवण्याचा प्रयत्न केलाय काही जणांनी. 2 मिनिटाचीच प्रार्थना करा बरं का. 2 मिनिटाच्या वर आम्हाला प्रार्थना आवडत नाही. 2 मिनिटानंतर ना
आम्हाला तुम्ही काय बोलत आहात ना त्याच्याकडे आमचं लक्षच लागत नाही. येशू ख्रिस्ताची प्रार्थना आठवणीत आणा प्रियांनो. पहाट जायचा डोंगरावर, गुडघ्यावर तो उशिडेपर्यंत प्रार्थना करायचा. भोरचा समय कोणता असतो? पहाट 3चा हा भोरचा समय असतो. म्हणून बघा कोंबडा पण पहाट 3लाच बाग देतो. जे खरे असतील कोंबडे असतात ना ते पहाट 3ला बाग देतात. पण जे असे डुप्लिकेट कोंबडे असतात ना ते 12ला बाग देतात, 11ला बाग देतात. मी ऐकलंय काय कोंबड्यांचे बाग. पण जो आसीन कोंबडा असतो ना तो पहाट 3ला बाग द्यायला सुरुवात करतो. म्हणून येशू ख्रिस्त पण पहाट 3ला जायचा, डोंगरावर उजिडेपर्यंत प्रार्थना करायचा. 2 मिनिटाची प्रार्थना करत होता का येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्ताची प्रार्थना ऐकायला तर कुणी नव्हतं, तो आणि देवबापच होता. देवबाप ऐकायचा की मी पाठवलेले येशू ख्रिस्त माझ्याकडे काय प्रार्थना करतोय. आणि त्याची प्रार्थना योहान कृत शुभवर्तमान याच्या 17व्या अध्यायात येशूची शॉर्ट मध्ये प्रार्थना दिलेली आहे की तो देव बाप्पाला प्रार्थनेत काय मागत होता. 17वा अध्याय योहान कृत शुभवर्तमानाचा जरूर वाचा. त्या प्रार्थनेमध्ये त्याने स्वतःसाठी काही मागितलेलं नाही प्रियांनो. तुम्ही तो अध्याय ध्यान देऊन वाचा. येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी काही त्या प्रार्थनेत मागितलं नाही. त्यांनी त्या प्रार्थनेत काय मागितलेलं आहे? जे लोक तू मला दिले आहे त्यांना मी तुझं वचन सांगितलं आहे आणि ते तुझं वचन ते पाळीत आहे आणि त्या पाळणाऱ्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. आज येशू ख्रिस्ताने ही प्रार्थनेचा मुख्य आशय येशू ख्रिस्ताचा हा होता प्रार्थनेचा. मग वेगवेगळ्या विषयातून येशू ख्रिस्त त्या अध्यायातून त्यांनी प्रार्थना केलेली आहे. देव येशू ख्रिस्ताने आम्हाला आपल्या आशीर्वादाने प्रथम आशीर्वादित केलेला आहे आणि देव बाप्पाला सांगितलेलं आहे की मी त्यांना तुझा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी तो ग्रहण केलाय आणि त्या आशीर्वादाप्रमाणे चालण्याचे त्यांनी मला शब्द दिलेला आहे. म्हणून आम्हाला शपथ खायला प्रतिबंध लावलेला आहे. शपथ घेतो का आम्ही? कधी नाही. म्हणतो का याची शपथ खातो, त्याची शपथ खातो म्हणतो का आम्ही? कधी. ज्यांना देवाचं वचन माहिती आहे ते कधी शपथ खाणार नाही. ज्यांना देवाचं वचन माहिती नाही ना ते कदाचित शपथ खात असतील, मला माहिती नाही. आम्हाला शपथ खाण्याचा देव बाप्पाने कडक प्रतिबंध लावलेला आहे. आम्ही शपथ खाऊ शकत नाही. मग खाली उदाहरण दिलंय की तुम्ही तुमच्या डोक्याचा एक केस काळा किंवा पांढरा करू शकत नाही, असे उदाहरण दिलेत. मग मत्तेच्या 5व्या अध्यायामध्ये या गोष्टी दिल्या देव बाप्पाने. आम्ही कधी शपथ खाऊ नये. कशाची शपथ खाण्याचा आम्हाला अधिकार नाही. पृथ्वीची शपथ खाऊ शकत नाही, स्वर्गाची शपथ खाऊ शकत नाही. आम्ही होय तर होय, नाही तर नाही, एवढंच आमचं बोलणं असावं असं त्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, देवाच्या वचनाला पाळणं फार गरजेचं आहे. कधी कधी भावी जीवनामध्ये ना आम्हाला हे पाळता येत नाही. एखाद्याचा विश्वास संपादन करण्यासाठी कधी कधी चूक भुलीने आम्ही काहीतरी शब्द बोलून जातो. आम्हाला बोलण्याची इच्छा नसते ती, पण बोलण्यात येतात ते शब्द. म्हणून रोमकाराच्या 8व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मला जे बोलूशी वाटतं ते मी न बोलता जे मला न बोलायचं ते बोलून जातो. अशा तऱ्हेचे वचन रोमकाराच्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. प्रियांनो, का असं आमच्या जीवनामध्ये घडतं माहिती का प्रियांनो? या घडण्याच्या प्रक्रियेला कारण काय आहे? जेव्हा आम्ही वचनामध्ये स्थिर नसतो ना तेव्हाच अशा घटना आमच्याकडून होऊ शकतात. वचनात आम्ही स्थिर असलं ना कदापि आमच्याकडून असं होणं शक्य नाही. म्हणून
वचनाकडे लक्ष देणाऱ्याचं देवाने कल्याण करायचं ठरवलेलं आहे. आणि सध्या तुम्ही कशाकडे लक्ष देतात? कशाकडे लक्ष देतात सध्या तुम्ही? देवाच्या वाचनाकडेच लक्ष देतात ना, तर दुसऱ्या गोष्टीकडे? मी दुसरे काही सांगतोय का मनोरंजनाचं देवाच्या वाचना व्यतिरिक्त? प्रियनो, अतिशय धन्य कान आहेत तुमचे आणि अतिशय धन्य तुम्ही प्रियजन आहात की तुम्हाला देवाचं वचन ऐकायची संधी आहे. अनेकांना ही संधी नाही प्रियांनो. अनेक जण इतर गोष्टीमध्ये आज रममान असतील, पण जे देवाच्या चरणासमोर बसतात, देवाचं वचन ऐकतात ना, ते प्रियजन देवाच्या नजरेमध्ये अनमोल प्रियजन आहेत. साधारण कधी समजू नका तुम्ही, पण जे ऐकत आहात तसं करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, तर त्या वचन ऐकण्याला महत्व आहे. न तर ह्या कानाने घ्यायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं, काय उपयोग आहे? काय फायदा वचनाचा? मग कधीही वचनाला आम्ही सोडून दिलं नाही पाहिजे. आत्मा आम्हाला दाखवतो हे तुझ्यासाठी हितकारक आहे, हे जपून ठेव. आणि जेव्हा आम्ही देवाचं वचन जपून ठेवू आमच्या हृदयात, देव आमची इच्छा पूर्ण नाही करणार. मग देवाने काय सांगितलं माहिती का? वचन दाखवतो तुम्हाला. यशायाचं पुस्तक 65 अध्याय 24 वचन. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहे तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल. तुम्ही मागितलं नाही ना, तुमच्या मनाला एखाद्या वेळेस कंटाळा येईल, जाऊ दे राहू, दरच वेळ जाईल मागत बसतो आपण देवाला. काय घडी घडी देव बाप्पाला मागायचं? तुम्ही मागण्याचं बंद जरी केलं तरी देव म्हणतो, ते जरी तू मागत नसलास तरी मी ते तुला देईन. पण आम्ही वचनाकडे लक्ष देणारे असलो तर, आम्ही पवित्र शास्त्र वाचणारे असलो तर, आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालण्याची प्रक्रिया दाखवणारे असलो तर, हर ठिकाणी तर हा शब्द देवबाप ठेवीत आहे का? कारण या गोष्टी तुम्ही केल्या, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद कोणी रोखू शकत नाही. सैतानाचे करोडो दुष्ट आत्मे आले ना स्वर्गातून येणारा आशीर्वाद रोखण्यासाठी, त्यांना तो आशीर्वाद रोखता येणार नाही. देवाचा आशीर्वाद कसा असतो माहिती का प्रियांनो? देवबाप जेव्हा स्वर्गातून आशीर्वाद पाठवतो ना, तो असा साधारण आशीर्वाद नाही पाठवित, अग्नीने भरलेला आशीर्वाद असतो. आतमध्ये आशीर्वाद असतो, बाहेरून अग्नी असते. का बाहेरून अग्नी असते? कारण त्याला कुणी स्पर्श करू नये. आणि सैतानाने त्याच्या दुष्टात्म्यांना सांगितलंय की जी अग्नी तुम्हाला दिसन ना, अग्नीची प्रार्थना, अग्नीचा आशीर्वाद, त्याला हात लावायची कधी चेष्टा करू नका, त्याला रस्ता द्या जाण्यासाठी. देवबाप्पांना आशीर्वाद पाठवतो असं नाही पाठवित. देवबाप्पाला माहित आहे स्वर्गातून येणारा आशीर्वाद दुष्ट आत्मे रोखण्यासाठी सैतानाने दुष्ट आत्म्यांना आकाशात ठेवलंय, म्हणून तो अग्नीने भरलेला आशीर्वाद पाठवतो. आशीर्वाद आत असतो, बाहेरून अग्नी असते. कुणी हात लावला की जळून खाक होणार. ते शब्द या वचनात देवबाप बोलतो, तू मागितलं नाही तरी मी तुला ते देईन. मी पण माझ्या जीवनात मागणारच आहे. मी असं नाही म्हणत की मी देवाला काय मागत नाही. हा काय मागतो हे देवबाप्पाला माहिती आहे. देवबाप समजतो की मी काय देवबाप्पाकडे मागण्याची इच्छा प्रकट करतो. मागण्यामध्ये फरक आहे. मी सेवेविषयी जास्त देवबाप्पाला मागतो, म्हणून आजपर्यंत मी सेवेमध्ये आहे आणि रोज देवबाप मला सेवेला पाठवतो. आज सेवेला येण्यासाठी थोडीशी अडचण आली होती माझ्या समोर, पण देवबाप्पांनी ती अडचण दूर केली. देवबाप म्हटला, माझ्या दासा, मी माझ्या या प्रिय लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक झालोय. तू जर गेला नाही तर त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. मी लगेच म्हटलो, प्रभू मी जायला तयार आहे. अडचणी येतात प्रियांनो, संकट येतात, मोहपाश येतात, पण आम्ही समजून घेतलं पाहिजे
देव जो शब्द बोलतो ना, देवाचा शब्द सामर्थ्याचा शब्द असतो. म्हणून देवाने यशायाच्या 55व्या अध्यायात 11व्या वचनात सांगितलंय की देवाचा शब्द कधी विफल होत नाही, तर देवाचा शब्द सफल होतो. आणि देव भक्तांनाच आपला शब्द सांगतो जे देवाचा शब्द विफल न करण्याचा प्रयत्न करतात. देव बाप उठून सुटून कोणाला आपला शब्द सांगत नाही फिरत. जे ऐकणारे आहेत, करणारे आहेत, संकट आले तरी ते देवाला प्राधान्य देणारे आहेत, त्यांना देव बाप सांगतो, जा, माझी इच्छा आहे की आज त्या परिवाराला मी आशीर्वाद द्यायची इच्छा ठेवतोय. आणि सेवक पण जाणतो, अरे देवाने जर त्यांना द्यायचं ठरवलंय, मी कशाला आडखळण बनू देण्याविषयी. म्हणून मी तातडीने आपल्यापर्यंत आलो. प्रियांनो, मी मागील संदेशात सांगितलेलं आहे, आज पुन्हा देवाचा आत्मा सांगत आहे, सेवकाला ना 1 पटीमध्ये आशीर्वाद आहे. किती पटीमध्ये आशीर्वाद आहे सेवकाला? 1 पटीमध्ये. पण ऐकणाऱ्याला डबल पटीमध्ये आशीर्वाद. का ऐकणाऱ्याला डबल पटीमध्ये आशीर्वाद आहे? कारण तुम्ही इथं देवाचं वचन आहे आणि देवाचा सेवक बोलणार आहे. तुम्ही नसते प्रार्थनेला बसले, कुणाला वचन सांगितलं असतं? या भिंतींना कळलं असतं का माझं बोलणं? या भिंती म्हणल्या असते का, हो मला कळतंय तुम्ही काय बोलत आहात, सगळे शब्द माझ्या ध्याना मनात उतरत आहेत, म्हणल्या असते या भिंती. म्हणून तुम्ही अनमोल पात्र आहात प्रियांनो. तुम्ही कधी साधारण पात्र समजू नका देवाच्या नजरेमध्ये. तुम्ही आहात तर देवाची सेवा आहे, तुम्ही नाही तर देवाची सेवा नाही. सेवकाजवळ पवित्र आत्मा आहे, वचन आहे, सगळे, पण ऐकणारीच नाही. कुणाला वचन सांगन देवाचं सेवक? लक्षात घ्या, मागील संदेशात पण देवबाप बोललाय, आज पुन्हा बोलत आहे. म्हणून प्रार्थनेला बसताना विश्वासाने बसा. मला आज देवबाप काही ना काही देणार आहे, अशा विश्वासाने प्रार्थनेला बसण्याची तयारी दाखवणं. तर असं नका म्हणू, नाही आता काय सेवक आले, आम्हाला बसणं भाग आहे, नाही बसलो तर मग माहित नाही पुढच्या वेळेला सेवक येतात का नाही येतात. सेवक मनाचा मालक नाही. देवाला जर नाराज आणि खिन्न केलं ना, देवाने दाखवायचं बंद केलं, कशाला सेवक येईल तुमच्याकडं? एक परिवार आहे प्रियांनो, 3 महिन्यापेक्षा अधिक काळ झालाय, अजून देवबाप मला त्या परिवाराविषयी दाखविला. खरं सांगतोय, बायबल माझ्या जवळ आहे. प्रियांनो, देवाचा सन्मान होणं गरजेचं आहे. जो देवाचा सन्मान करील देवबाप त्याला कधीच विसरत नाही. पण जो देवाचा सन्मान वारंवार करण्यापासून स्वतःला काही ना काही कारणाने आडखळण आणतो ना, मग तो देव आहे. राजांचा राजन, प्रभूंचा प्रभू आहे तो. त्याला सांगायची गरज नाही कुठं जायचं कुठं नाही जायचं, तो आपल्या परीने काम करतो. आणि मी नेहमी माझ्या विश्वासाने जेवढे परिवार आहेत त्यांना सांगून ठेवलंय, मला देवाने दाखवलं तर मी तुमच्या घरी येईन. मला देवाने दाखवलं नाही, मी माझ्या बुद्धीने कधीच येण्याचा प्रयत्न नाही करणार. जीवनात 2दा प्रयत्न केला बुद्धीने जाण्याचा, काय मला त्याचं शिक्षा भेटली माझ्या ध्यानात आहे. आणि ती शिक्षा मी आजपर्यंत ध्यानात ठेवून कधीच बुद्धीने जाण्याचा प्रयत्न केला नाही. प्रभू तू दाखवलं ना, गेल्याशिवाय राहणार नाही. पण तू दाखवलं नाही ना, तर मी कुठंही जाणार नाही, घरातच थांबणार. आज अडचण आली होती तरी मी सेवेला तुमच्यापर्यंत आलोय. प्रियांनो, इथंच आम्हाला देवासाठी सर्व काही करायचं आहे. तिथं गेल्यावर काही करायची संधी नाही. तिथं गेल्यावर काहीच करता येणार नाही. आणि तिथं भावनाविषयी किती म्हणले ना प्रभूला, प्रभू आता मला हे करायचं तुझ्यासाठी, ते करायचंय. प्रभू म्हणशील पृथ्वीवर का नाही केलं? पृथ्वीवर गोल्डन संधी होती, तुला वेळ होता, सगळ्या गोष्टीची मोकळीकता होती, पण तुझ्याजवळ ती करण्याची इच्छा नव्हती. तुझं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे जास्त होतं. मला हे करणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे, पण देवाचं करणं तुला एवढं गरजेचं वाटलं नाही. आहेत असे काही प्रियजन प्रियांनो,
ती देवाच्या गोष्टीपेक्षा ना इतर गोष्टीला जास्त प्राधान्य देतात. जीवनामध्ये देवाच्या गोष्टीपेक्षा कोणत्याच गोष्टीला जास्त प्राधान्य देऊ नका. आणि जर तुम्ही हे देवाचे शब्द पाळले ना प्रियांनो, आमचा देव विश्वसनीय देव आहे. तो कधी धोका देत नाही, कधी अंतर देत नाही, तो कधी टाकून देत नाही, तो कधी निराशही करत नाही. तो तुम्हाला योग्य त्या स्थितीमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. सांगा, आता एक प्रश्न विचारतो मी, आता थांबणार इथं, बघू आता त्याचं उत्तर काय देतं. कुणी कोणाकडे बघायचं नाही बरं का. अरे हे काय बोलते ना ते काय बोलते, मुळीच तुम्हाला देवाचा आत्मा जे सांगन ते तुम्ही बोलायचं. तुम्ही इथं बसलात ना, मान्य करतात इथं बसलात म्हणून, आता विश्वास आहे की आम्ही इथं बसलो. हो. कशाला बसलात? प्रभूचं वचन ऐकण्यासाठी. प्रभूचं वचन ऐकण्यासाठी. तुम्ही प्रार्थनेला बसले, पण काही ना काही कारण असेल ना, उगाचच बसलात का प्रार्थनेला? काहीतरी घेऊन बसलात ना, कारण तर असेल ना काही ना काही. देवाचं वचन ऐकण्यासाठी. अच्छा, 3 जणांचं आलं देवाचं वचन ऐकण्यासाठी. तुमचं? वचन ऐकण्यासाठी. चांगली गोष्ट आहे. देव बघ तुम्हाला आशीर्वाद देऊ. तुम्ही जर वचन ऐकण्याच्या हेतूने आणि उद्देशाने बसलेले आहात तर देव बघ पण तुम्हाला आशीर्वाद द्यायला कोणती दिरंगाई करणार नाही. पण जे वचन ऐकत आहात त्या वचनाप्रमाणे निदान 30% करण्याचा प्रयत्न करा. जरूर करतो. 100 जरी नाही करता आला, 100 कुणी करूच शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे. आजच्या समयामध्ये 30% तर आम्ही करू शकतो ना, साधारण 60% जरी नाही जमलं, 30% तर कोणाला अवघड नाहीये. 30% जरी तुम्ही देवासाठी करण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, तुमचे आशीर्वाद कोणीही हिरावून घेणार नाही. आणि जर तुमचे आशीर्वाद हिरावून घेण्याचा कुणी चेष्टा केली, प्रयत्न केला, देव बाप त्याला बघितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, धन्य ते सेवक आहेत माझ्या बापा, ज्यांना सेवा करण्याची तुझ्या आत्मा मान्यता देतो. सेवा आत्म्याशिवाय होऊ शकत नाही. बुद्धीच्या सेवेला काहीही आशीर्वाद नाही. आत्म्याच्या सेवेला देव बाप्पाने ओतप्रोत आशीर्वाद देण्याचं अभिवचन बायबलमध्ये दिलेलं आहे आणि त्याचे साक्षीदार 12 प्रेषित आहेत. आणि त्या 12 प्रेषितांना जगाची उलथापालट करणारे हा आशीर्वाद देऊन तू बहुमानित केलेला आहे. जेथे आत्म्याची उपस्थिती आहे तेथे आशीर्वादाची उपस्थिती आहे. स्वर्गीय बापा, मी तुझे मनापासून आभार मानतो की मला तुझी सेवा करण्याची एक संधी या भावी जीवनामध्ये तू दिलेली आहे. आणि देव बाप्पा, मी पण सेवा अशाच प्रकारे करण्याची इच्छा ठेवत आहे. मी कुठलाही मनामध्ये मोह धरून सेवेला जात नाही माझ्या बापा, की मी तुझ्या सेवेला चाललोय, मला हे हवंय ते हवंय, याची मला गरज आहे त्याची मला गरज आहे. माझ्या देव बाप्पाला सगळं कळतं, माझ्या सेवकाला काय पाहिजे आहे आणि काय देण्याची मला गरज आहे.
प्रभू तू सर्व जाणणारा आहे, मग मला काळजी करण्याची आवश्यकता नाही. म्हणून मी एवढीच प्रार्थना तुला करत राहतो की ज्या पण ठिकाणी तू मला घेऊन जाशील त्या प्रियजनांना तू आशीर्वाद दे. ते आशीर्वादासाठी तुझ्या भक्तीला प्रार्थनेला बसलेले आहेत, ते वचन ऐकत आहेत. तू आशीर्वाद देण्याची कृपा कर. आणि आज जेवढे प्रियजनांनी मी प्रश्न केला की तुम्ही प्रार्थनेला का बसले, सर्व प्रियजनांचं एकच उत्तर होतं, आम्हाला देवाचं वचन ऐकायचं आहे. धन्य ते प्रियजन आहेत ज्यांना वचनाची तहान भूक लागलेली आहे. आणि ज्यांना वचनाची तहान भूक लागलेली आहे, देव बाप त्यांना तृप्त केल्याशिवाय राहणार नाही, असं देवाचं अभिवचन आहे. स्वर्गीय बापा, बसलेल्या सर्व प्रियजनांना चांगल्यातले चांगले आशीर्वाद देऊन त्यांचं तू समाधान कर, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर आणि भावी जीवनामध्ये त्यांना आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने, मनातल्या मनात तरी म्हणण्याची इच्छा होऊ दे की देवाने माझी इच्छा भावी जीवनामध्ये पूर्ण केली. त्यांनी जरी इतरांना सांगितलं नाही, पण मनात जरी म्हटले ना, तर ते तुझ्या नावामध्ये आनंदी झाले आहेत, प्रसन्न झाले आहेत, खुश झाले आहेत, समाधान त्यांचं तू केलेलं आहे, हे त्या वाक्याचं प्रतीक असणार आहे. आणि याच गोष्टीसाठी आज विश्वासणारे प्रार्थनेला बसतात. ते शारीरिक आशीर्वाद असो की आत्मिक आशीर्वाद असो, त्यांना आशीर्वाद पाहिजे आहे. पण आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये देवाच्या वचनाला सर्वप्रथम जागा दिली तर देवबाप आमच्याकडं त्या अनुषंगाने पाहिल ज्या अनुषंगाने आमच्या मनामध्ये आम्ही इच्छा घेऊन बसलेलो असतो. प्रियांनो, देवबाप्पाचा आत्मा प्रत्येकाला आशीर्वाद देण्याचीच इच्छा ठेवतो आणि तो आत्मा आज या घरामध्ये आहे. देवबाप्पा, आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की या प्रियजनांना तू आज प्रार्थनेला बसण्यासाठी सहाय्यता केलेली आहे. जे वचन आज आलं माझ्या बापा, त्या वचनासाठी मी तुझे मनपूर्वक आभार आणि उपकार मानतो. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा मनुष्याला पवित्र आत्मा सांभाळता येत नाही. पवित्र आत्मा बोलण्याची इच्छा एक ठेवतो. कधी कधी सेवकाच्या मुखातून वेगळेच विचार निघतात, कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कधी कधी सेवकाला ते पेलवत नाही. कारण पवित्र आत्मा आहे, तो साधारण आत्मा नाही आहे. प्रभू, धन्यवाद तुझ्या नावाला देतो. या प्रियजनांना आशीर्वाद दे, या जागेमध्ये तुझे आशीर्वाद राहू दे. या घरातल्या लहान थोर प्रियजनांना सर्वांना मी तुझ्या कृपेमध्ये ठेवतो. सैतानाच्या प्रत्येक कुयुक्तीपासून, सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून प्रत्येकाचं रक्षण संरक्षण तू कर अशी प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला या ठिकाणी येऊन तुझी सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता असणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची भाकर होते आणि जसे आमच्या ऋणात सोडले आहे तसे तू आमच्या ऋणात सोड. तर आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.